कोण बनेगा करोडपती आपण सर्वच बघत असता. सुरुवात झाली होती 2000 साली. आज जवळपास 26 वर्ष कंप्लीट झाली आहेत. पहिलं विनिंग प्राइज होतं 1 करोडचं. आता लेटेस्ट सीझनचं विनिंग प्राइज होतं 7 करोडचं. आता ही विनिंग अमाऊंट नाही वाढली आहे, ही वाढली आहे महागाई. तेव्हाच्या 1 करोडची आजची व्हॅल्यू जवळपास 7 करोड असू शकते. आणि हीच महागाई आम्ही वेगवेगळ्या कॅल्क्युलेशन्समध्ये समजावून सांगत असतो. आता किती लोक करोडपती बनलेत आणि किती फक्त टी व्ही बघत राहिलेत हा वादाचा विषय झाला. पण 2000 पासूनच 5000ची SIP सुरुवात केली असती तर आज आपलं कॉर्पस बनू शकलं असतं जवळपास 1 करोडचं. आणि सेम गेल्या 25 वर्षात फक्त 10,000च्या SIPने आपलं जवळपास कॉर्पस बनू शकलं असतं 2 करोडचं. 15,000च्या SIPने आपलं कॉर्पस बनू शकलं असतं 3 करोडचं. तर 25,000च्या SIPने 25 वर्षात आपलं कॉर्पस बनू शकलं असतं जवळपास 5 करोडचं. 40,000च्या SIPने आपलं कॉर्पस बनू शकलं असतं जवळपास 7 करोडचं. आता सर्वच तर कोण बनेगा करोडपतीमधून करोडपती बनू शकत नाही, पण SIPने आपण सर्वच करोडपती बनू शकतात. आणि हाच आहे त्याचा सिंपल मूलमंत्र. इन्व्हेस्टमेंटला लगेच स्टार्ट करा आणि पुढच्या 10 वर्षांतर, पुढच्या 15 वर्षांतर करोडपतीचं प्राइस किती अमाऊंटचं असेल त्या अमाऊंटला चेस करा. आपल्याला जाणून घ्यायचं आहे का की पुढच्या 10 वर्षात कोण बनेगा करोडपतीचं विनिंग कॉर्पस किती असू शकतं आणि ते कॉर्पस आपल्याला अचीव करायचं आहे, तर आपण कमेंटमध्ये यस टाईप करा. मी नक्की तुम्हाला कॅल्क्युलेशन देतो. आणि वेल्थ क्रिएशनची 3 P कायम लक्षात ठेवा. शॉर्ट टर्म पेशन्स, लॉंग टर्म प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतायत प्रशांत. थँक्यू.